आजचा एपिसोड खूप खास आहे, कारण आजच्या कवितेत अनेक मिश्र भाव आहेत. आताशा अत्यंत दुर्मिळ होत जाणारा असा खराखुरा आनंद आहे, अपेक्षित नसलेली फसवणूक आहे, मनाच्या कोपऱ्यात दडलेली किंवा मुद्दाम दडवलेली एखादी खंत किंवा सल आहे, अनुभवांमधून आलेला कठोरपणा आणि याच अनुभवांमधून डोकावणाऱ्या असंख्य आठवणी आहेत. खरं तर ही कविता एक संवेदना आहे, ज्याला ती जाणवेल तो खऱ्या अर्थाने जगतोय असं आपण म्हणू शकू. पण तत्पूर्वी आजचा एपिसोड बघण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, लाईक करा एपिसोड आवडला की, आणि अर्थातच एपिसोडमध्ये काय आवडलं हे आवर्जून कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आणखी काही सुधारणा तुम्ही सुचवू शकत असाल तर त्या देखील आवर्जून मेन्शन करा. ओके, कविता खास आहेच, पण म्हणजे खरं तर आपण खयाल म्हणूया, जो लिहिला आहे म्हणजे ज्याच्या कवितांचा एक खूप मोठा फॅन बेस आहे, असा तुमचा आमचा आवडता कवी विशाल उर्फ सविस्तर तर सादर करते. ऐकूया तर खयाल. जुना काळ, जुनी माणसे, कसे चित्र पहाटे होते. जुना काळ, जुनी माणसे, कसे चित्र पहाटे होते. ओठात भोपाळी आणि हाताशी जाते होते. कित्येक हात आले, कित्येक हात आले, बहुधा प्रेम असावे. कित्येक हात आले, बहुधा प्रेम असावे. कळले टोचल्यावर, कळले टोचल्यावर हातांना काटे होते. धरला मुख्य रस्ता जो कधीच चुकणार नाही. धरला मुख्य रस्ता जो कधीच चुकणार नाही. संपताच मुख्य रस्ता आता 1000 फाटे होते. वा. परवा किती भांडले, परवा किती भांडले, काल दिसले सोबत पुन्हा. अखेर नंतर कळले त्यांचे, अखेर नंतर कळले त्यांचे रक्ताचे नाते होते. 4 भिंतींमधल्या शर्यतीत हे समजले पाहिजे. 4 भिंतींमधल्या शर्यतीत हे समजले पाहिजे. जातो निघून माणूस, जातो निघून माणूस, पण नुकसान घराचे होते. तो हैराण भिंती मागे कसे कुजबुजणे ऐकू गेले. तो हैराण भिंती मागे कसे कुजबुजणे ऐकू गेले. ज्याचे नाव बहिरा फक्त, ज्याचे नाव बहिरा फक्त, त्याचे कान सशाचे होते. तो नेहमीच माझ्या मागे माझे नाव घेत होता. तो नेहमीच माझ्या मागे माझे नाव घेत होता. मला अखेर कळलेच नाही, मला अखेर कळले नाही की वैर कशाचे होते, की वैर कशाचे होते. सो या, दॅट्स ऑल. खरं तर हे सगळं वाचतानाच मला खूप आत्ता असं फील होत आहे, अनेक गोष्टी फील होत आहेत. अँड आय होप की तुम्हाला त्या आवाजातून कळत असतील, आणि तुम्हाला जर त्या जाणवल्या असतील तर अर्थात हे पूर्णपणे श्रेय कवीचं आहे, कारण की इतक्या सुंदरपणे, इतक्या खोल आपल्या जाणीवा मांडणं सहज सोपं नसतं. म्हणजे खूप कठीण अनुभवांमधून गेल्यानंतरच त्या शब्दांना धार येते. अर्थातच एपिसोड आवडला असेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेफिनेटली लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही देखील कविता करत असाल तर मला त्या इंस्टाग्रामवर DM करू शकता किंवा मेल पाठवू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत जस्ट फील इट.